श्री स्वामी समर्थ मंडळी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की आमचं काय चालू होतं. मी फक्त घरातला स्वयंपाक करून घेतला आणि धुणं भांडे तसंच ठेवलं होतं. शंभूला आणि कृषीला आंघोळ घातली आणि आम्ही निघालो. आमच्या शेजारच्या शेतामध्ये हे शंभू महादेवाचं मंदिर आहे आणि आमच्या पणजीबाईनं ना शंभू होण्यासाठी इथे नवस केला होता बरं का. तर तोच नवस फेडायला आम्ही इथे आलेलो होतो. आणि तिथे ना खूप छान अशी महादेवाची पिंड आहे आणि तिथेच ना 7 आसरा म्हणजेच मावल्या पण आहेत. मग आम्ही सगळ्यांनी ना तिथे पूजा केली. कृषूला ना असं झालं होतं, कधी एकदाची पूजा होते आणि कधी पेढा ठेवते म्हणजे तिला खायला. शंभूच्या आणि कृषूचे हे पंजे आणि पंजा आहेत बरं का. आमच्या घरात ना सगळ्या 4 पिढ्या आहेत. आम्ही सगळ्यांनी ना तिथे आल्यावर अगोदर पूजा करून घेतली आणि आमच्या आजीबाईनं हा नवस केला होता, घंटा व्हायची होती त्यांना. ते सगळे ना डेली इथे दर्शनाला येतात आणि त्यांच्याबरोबर ना कृषू पण असते. आणि त्यांना ना नातवाची खूप हौस होती, कारण की माझ्या नंदेला पण ना 2 मुले आहेत. त्यामुळे त्यांनी हा नवस केलेला. पण तो घंटा कुठं बांधायचे यावर त्यांचं भांडण पण चालू झालेलं होतं. आणि त्याच कृषीचं चालू होतं, वरती नाही बांधायचं, माझा हात पुरला पाहिजे. मग ना आम्ही तो घंटा बांधून घेतला आणि ते ना इथं आल्यानंतर रोज हा डमरू वाजवतात. आणि कृषीला पण त्याची सवय झालेली आहे, तिला पण तो खूप छान वाजवता येतो. मग त्यानंतर आम्ही घरी आलो आणि शंभूला तर इतकी झोप आलेली होती ना, मग त्याला मी बेडवर टाकला आणि तसाच तो झोपी पण गेला, कारण ना त्याचा झोपायचा टाईम झालेला होता. तर चला मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. पुन्हा भेटत पुढच्या व्हिडिओत.